मुरझा स्थित भारतीय स्टेट बैंक की शाखा द्वारा किसानों के ऋण बकाया होने का हवाला देकर कई खातों को ब्लॉक किए जाने से आक्रोशित किसानों ने बैंक का घेराव कर दिया है। इस शाखा में क्षेत्र के किसानों, व्यापारियों और नागरिकों का लेन देन होता है और इन खातों में श्रवण बल, किसान सम्मान निधि, रोजगार हामी, धन बोनस आदि जैसी सरकारी योजनाओं की राशि जमा होती है। हालांकि खाता सील होने के कारण किसान लेन देन नहीं कर पा रहे हैं और आर्थिक तंगी का सामना कर रहे हैं। आरोप है कि किसानों के अन्य निधियों से ऋण चुकौती राशि न काटने के सरकारी आदेश के बावजूद बैंक अधिकारी मनमानी कर रहे हैं। किसान नेता कॉमरेड विनोद जॉर्ज के नेतृत्व में इस अन्याय के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। इस विरोध प्रदर्शन में संजय लोनारे, लुमदेव खेवले, कैलाश राउत, भाऊराव ठाकरे, बाजीराव चिमुरकर आदि किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। सरकारकडे मागणी केली होती, त्या मागणीच्या अनुषंगाने सरकारने निर्देश दिले की ज्या ज्या शेतकऱ्यांचे धान कापले असेल, धान उभे असतील, पाण्यात सडले असेल, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल, त्या शेतकऱ्यांचे तातडीने सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई द्या। त्या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने अनेक लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। यापूर्वी काही जे वृद्ध आहेत, निराधार आहेत, त्याचे पैसे सुद्धा अकाउंटला आलेले आहेत। पण मागील 1 वर्षापासून या बँक प्रशासनाने त्यांचे बँक हे लॉक करून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे पैसे किती आलेले आहेत त्या पैशाचा उपयोग सुद्धा घेता येत नाही आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या हाकेला आज मी स्वतः या बँकेमध्ये ते येऊन सन्माननीय मॅनेजर साहेब यांना निवेदन देऊन त्यांना सांगितलंय की येत्या हप्त्याभरात यांचे जे बँक खाते बंद केलेले आहेत, लॉक केलेले आहेत, ते जर सुरू करून त्यांचे पैसे जर त्यांना वापरायला मिळालेले नाही तर या बँक समोर बेमुदत आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी मी दिलेला आहे। तेव्हा सन्माननीय मॅनेजर साहेब यांनी म्हणाले की मी वरिष्ठांशी या बाबतीत चर्चा करून या बाबतीतला जे काही ज्या लोकांचे बँक खाते लॉक केले असतील ते हप्ताभरामध्ये खुले करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ठीक आहे, ओके।